नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आम्ही या ठिकाणी DSP साहेबांकडे आलो होतो. DSP साहेब जुन्नरला. तर एक नसीमुल इम्तियाज हुसेन हक या व्यापाऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली. हे सगळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. नारायणगाव असेल, पिंपोंडी असेल, गुंजावाडी असेल, या सगळ्या परिसरातील आपले शेतकरी आहे. आणि द्राक्ष सीझनच्या बरोबर शेवटच्या टप्प्यात हे व्यापाऱ्यांनी इथं येऊन आपल्या सगळ्या या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तो बऱ्याच दिवसापासून यांचे जे पैसे रखडलेत, आज देतो उद्या देतो, उडवाउडीची उत्तरं, खोटी उत्तरं, अनेक खोटी आश्वासनं त्यांनी दिलीत. त्याच्यामुळं त्याच्यावर कोणाचा विश्वास नाही राहिला. आणि असं समजते कळंब असेल, इतर आजूबाजूचा परिसर असेल, तिकडं पण या व्यापाऱ्याने अनेक जणांना फसवले. खरं तर सगळे कष्ट आपल्या शेतकऱ्यांनी करायचे. त्या ठिकाणी एक तर द्राक्षाचा एक तर माल निघत नव्हता. अशा या कठीण परिस्थितीत या ठिकाणी द्राक्ष ह्या शेतकऱ्याला त्यांनी दिली, नसीमुल इम्तियाज हुसेन हक. आणि यांनी अक्षरशः 1.5 ते 2 कोटी रुपयाला आपल्या शेतकऱ्यांना फसवले. कदाचित हा रक्कम वाढण्याची पण शक्यता आहे, आकडा वाढण्याची शक्यता आहे. परंतु आता जे शेतकरी उपस्थित आहे इथं सगळेजण, या सगळ्यांची त्यांनी फसवणूक केली आहे. इथं आमचे योगेश स्तोत्रे आहेत, यांच्या नावाने आम्ही खरं तर या ठिकाणी साहेबांनी सांगितलं. साहेब एकदम कार्यक्षम अधिकारी. साहेबांनी सांगितलं तात्काळ तुम्ही या ठिकाणी आपण गुन्हा दाखल करू, तुम्ही सगळं तुमचं अर्ज मेन्शन करून आणा आणि त्या संदर्भात आपण FIR दाखल करणार आहे. पण हा नसीमुल इम्तियाज हुसेन हक हा जो व्यापारी आहे, याने आपल्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची तसं इतर भागातल्या पण शेतकऱ्यांची फसवणूक केली. या संदर्भात खरं तर आम्हाला पत्रकार बांधवांचे पण आम्हाला या ठिकाणी सहकार्य लागणारच आहे. कारण असे व्यापारी जे आहेत, जे तालुक्यात येतात, आपल्या लोकांची फसवणूक करतात, याच्या संदर्भात खरं तर आम्ही DSP साहेबांना भेटलो आहे आणि साहेबांनी पण या गोष्टीची दखल घेतलेली आहे. बघू आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते ते. परंतु या ठिकाणी जे योगेश हां बोला ना. नाही, इथं आता समजा हे 10 एक शेतकरी उपस्थित आहे, पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो ही शेतकऱ्यांची पण आकडा वाढण्याची शक्यता आणि रक्कम पण वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्याची लिस्ट वाढेल. कारण आता पहिल्यांदाच आम्ही कॅमेऱ्यासमोर आलो आहे. पण ह्या व्यापाऱ्याने आपल्या तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. असं खरं तर आपल्याकडे शिवजन्मभूमी आपल्याकडे झालं नाही पाहिजे. परंतु असे काही बाहेरचे व्यापारी येतात आणि आपल्या असं फसून जातात. कुठला आहे? यांनी त्याचा आधार कार्डवर ॲड्रेस नाशिकचा आहे सर. त्याचा ॲड्रेस मातोश्री कॉलनी, वाडिया, नाशिक म्हणून असा ॲड्रेस आहे त्याच्या आधार कार्डवर. कॉन्टॅक्ट वगैरे होतो का? कॉन्टॅक्ट होते, पण तो उडवाउडीची उत्तर देतोय, खोटी उत्तर देतोय. आणि असं समजते, ऐका ना, असं समजते तो कदाचित बंगालला पण असण्याची शक्यता आहे. त्याचा जो साडू आहे, त्याचा साडू असेल, हा नसीमुल इम्तियाज असेल, त्याचे कुटुंबीय असतील, हे सगळे त्या गुन्ह्यात सामील आहे. कारण हे सगळेच जण त्या ठिकाणी आमच्या लोकांना फसवेलं होते. त्याच्यामुळे आमचा स्पष्टपणे आरोप आहे की या शेतकऱ्याच्या सगळ्या कुटुंबाकडून, त्यांच्या नातेवाईकाकडून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आता जे शेतकरी भाऊ त्यांची अंदाजे किती रुपयाची झाली म्हणजे यांचे पैसे किती? सर्व आपल्या तालुक्यातले जे शेतकरी आहेत त्यांची साधारणतः 1,55,00,000 दरम्यानची फसवणूक आहे. याच्यामध्ये माझी वैयक्तिक 68 लाखाची फसवणूक आहे. हा ज्यावेळेस व्यापारी आला ते यांनी आम्हाला आमिष दाखवलं, जास्त रेटचं, मार्केटपेक्षा जास्त रेटचं आमिष दाखवलं आणि आमच्याकडून माल खरेदी करून माल घेतला, 10 दिवसात पेमेंट करतो असं बोली केली. पण इलेक्शनचं कारण, तिकडून पैसे येत नाही आहेत, पुढची पार्टी पैसे देत नाही, अशी खोटी कारणं सांगून आम्हाला वेळ काढूपणा केला. आणि आता म्हणतो का तुमचा माल खराब झाला, तुम्ही पैसे कमी घ्या. तर ठीक आहे, आम्ही त्यालासुद्धा म्हटलं का बाबा ये तू समोर, आपण काहीतरी सेटलमेंट करू. तो तसं नाही, तुम्ही मला आधी लेखी स्वरूपात द्या का तुम्ही एवढेच पैसे घेणार आहेत माझ्याकडून, आपला व्यवहारच एवढा आहे आणि मग माझ्याकडे जसे पैसे येतील तसे मी पैसे देईन तुम्हाला. अशा प्रकारे तो आमच्याकडून हे करून घेतोय. आणि मध्यंतरी 15-20 दिवस तर फोनच उचलत नव्हता. एक काल परवापासून थोडासा फोन उचलतोय, पण फोन उचलल्यानंतर तो 15-20 सेकंदाच्यावर आमच्याबरोबर बोलत नाही. तो तेवढाच बोलतो, काहीतरी उडवाउडीचं कारण देतो आणि फोन कट करून टाकतो. 5 मिनिटांनी करतो, 10 मिनिटांनी करतो, अशी कारणं देऊन फोन कट करतो, परत फोन उचलत नाही. यांना आपण प्रत्यक्ष भेटला होता? हो, तो स्वतः आमच्याकडे आला होता. इथल्याच एक लोकल शेतकऱ्याच्या मार्फत तो आमच्याकडे माल खरेदी करण्यासाठी आलेला होता. कधी आला? मार्च महिन्यामध्ये. त्यावेळेस काय उत्तर दिलं त्यांनी? काय नाही, आपल्याला मोठं काम करायचं आहे 10 वर्षापासून. आता जे आमच्या इथला शेतकरी त्यांनी सांगितलं होतं का 10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे, मोठं काम आहे, याचं ट्रान्सपोर्ट आहे, भरपूर मोठा व्यापारी, आणि पुढल्या वर्षी आपल्याला अजून एखाद्या व्यापाऱ्याचं सोर्स वाढेल, माल द्यायला
सोपं होईल. मग या अशा आमिषाला आम्ही बळी पडलो. मग तुम्ही एकदम माल दिला का टप्प्याटप्प्यात माल दिला? 2 टप्प्यात माल दिला, एक 8 दिवसाच्या फरकामध्ये. मग तो माल खराब झाला, मग कसं काय? मग तो त्याला पैसे द्यायचे नाही, त्याच्यामुळे तो असं बोलतोय माल खराब. बरं, सगळ्यांचा माल खराब झाला असं सांगतोय. प्रत्येकाला म्हणतोय का तुमचा माल खराब झालाय, तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करायला लागेल, तुमचा माल खराब झालाय, तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करायला. बरं, सेम प्लॉटमधले काही माल आम्ही थोडेसे बाहेर पण दिले होते संबंधांमुळे. आता माझा एक नाशिकचे व्यापारी आहेत ओळखीचे, त्यांना थोडासा माल कमी पडत होता म्हणून याच प्लॉटमधून मी त्यांना काही माल दिला. त्यांनी तो माल युरोपला पाठवला, काही हे नाही आलं. यांची फक्त 5 दिवसाची मंडी, त्या म्हणतो माल खराब झाला. युरोपची 40 दिवस ट्रान्झिट पिरियड आहे माल जायला. तो माल 40 दिवसामध्ये खराब नाही झाला, हा म्हणतो 5 दिवसात माल खराब झाली. अशी खोटी कारणं देतोय. यांचं पूर्ण नाव आणि वास्तव्य कुठं आहे यांचं? याचं पूर्ण नाव नसीमुल इम्तियाज हुसेन हाकू, हे असं त्याचं नाव आहे. आणि आधार कार्डवर त्याचा ॲड्रेस नाशिकमधला आहे. तर बाहेरून कळल्या माहितीनुसार हा प्रॉपर UPचा आहे आणि पश्चिम बंगालमध्ये हा व्यवसाय करतो. त्याचा साडू जो आहे तो पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी मार्केटला त्यांचा गाळा आहे.